आणि अखेर मराठ्यांचं वादळ मुंबईमध्ये धडकलंय। मनोज जरांगे पाटील आझाद मैदानाच्या दिशेने कूच करताना पाहायला मिळतात। हजारोंच्या संख्येने आंदोलक सुद्धा मुंबईत सहभागी झाले, दाखल झाले। तर जरांगेंना आता आज एका दिवसाची आंदोलनाची परवानगी देण्यात आलेली आहे। त्यासाठी वेळ सुद्धा निश्चित करून देण्यात आली आहे। तर मराठा आरक्षणासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले आंदोलक हे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पहाटे 6:15 वाजता मुंबईत दाखल झालेत। वाशी टोल नाक्यावरती आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा लढेंगे जितेंगे अशा स्वरूपाच्या घोषणा दिल्या आणि नवी मुंबईतला परिसर दणाणून सोडला। तर हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये आता दाखल झालेले आहेत। अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं। अक्षय, आत्ताची सध्याची काय अपडेट आहे? जरांगे पाटील नेमके कुठे आहेत? अक्षय यांच्यापर्यंत आपला आवाज जात नाही। आपण बघतोय जरांगे यांना आज एका दिवसाची आंदोलनाची परवानगी मिळालेली आहे। त्यासाठी एक वेळही निश्चित करण्यात आलेली आहे आणि आझाद मैदानात 5000 लोकांनाच येण्यास सांगण्यात आलेलं आहे। तसंच केवळ 5 वाहनं मुंबईत येतील अशाही सूचना करण्यात आलेल्या आहेत। तर अटी शर्थींसंदर्भात एक पत्र जे आहे ते स्वतः जरांगे यांच्या वतीनं सुद्धा मुंबई पोलिसांना देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे हे आंदोलन शांततेच्या मार्गाने पार पडेल असं आश्वासन स्वतः जरांगे पाटील यांनी दिलेलं आहे। आमच्या मागण्या मान्य करा, आम्ही लागलीच परततो असं त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे। आणि आपण एकीकडे बघतोय जरांगे पाटील यांच्या एका हाकेला ओढ देत मोठ्या संख्येनं मराठा बांधव, मराठा समाजाचे लोक, तरुण, वयस्कर असे सगळे एकत्र जमलेले आहेत। अधिक माहिती अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं घेऊयात। अक्षय, सध्या जरांगे पाटील कुठे आहेत? प्रज्ञा, मनोज जरांगे पाटील यांचा ताफा सध्या मानखुर्द परिसरामध्ये पोहोचलेला आहे। हजारोच्या संख्येनं मराठा बांधव यांच्या ताफ्यामध्ये असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। दुसरीकडे आपण जर बघितलं तर याचसाठी आज मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतूक जी आहे ही मुंबईच्या दिशेने येणारी संपूर्ण वाहतूक ही दुसऱ्या मार्गावरनं वळवण्यात आलेली आहे। फ्रीवेच्या खालून मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्याला परवानगी देण्यात आली। तर दुसरीकडे आपण बघतोय की फ्रीवेवरनं येणारी जी दक्षिण मुंबईमध्ये जाणारी वाहतूक आहे ती वाहतूक वळवण्यात आलेली आहे। यासोबतच इतर जे पर्यायी मार्ग आहे हे मार्ग वापरण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। सगळ्यात महत्त्वाचं 5000 आंदोलकांच्या सोबत आणि काही मोजक्याच वाहनांना प्रवेश या मोर्चाच्या माध्यमातून मुंबईच्या आझाद मैदानावर देण्यात आला आहे। त्यामुळे पोलिसांकडनं आता अतिरिक्तची वाहनं आणि आंदोलक आझाद मैदानात जमा होऊ नये यासाठीची खबरदारी घेतली जात असल्याची माहिती आपल्याला मिळते। काही वेळापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदार सना मलिक यांनी मानखुर्दमध्ये केलं। त्यांच्या माध्यमातून अतिथी देवो भव असं म्हणत मनोज जरांगे यांचं स्वागत केलं जातं आणि यामुळे आता राजकारणात अनेक तर्कवितर्क, राजकारणात अनेक राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। कारण अजित पवार गटाच्या त्या आमदार आहे आणि त्यांनी त्यांच्या मानखुर्द मतदारसंघातनं मनोज जरांगे पाटील यांचा जे मोर्चा आंदोलनस्थळी जात असताना पहाटे भेट घेतली आणि त्यांचं स्वागत देखील केलं। या सगळ्यात एक गोष्ट ही आहे की मनोज जरांगे पाटील यांना एकाच दिवसाची परवानगी मिळालेली आहे आणि 5000 आंदोलकांसोबतच परवानगी मिळाली आहे। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहे। जोपर्यंत संपूर्ण मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही आणि पोलिसांनी जर हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या महिला भगिनी आहे मराठा समाजाच्या हे महाराष्ट्र ठिकठिकाणी चक्काजाम करतील। त्यामुळं आता एक सगळ्यात महत्त्वाचं आव्हान या ठिकाणी असणार आहे की नेमकं पोलीस आणि मनोज जरांगे पाटील जे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला काही अटी आणि शर्तीच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली होती तर नेमकं यामध्ये कसा तोडगा निघतो? प्रज्ञा, नक्कीच सगळ्यात महत्त्वाचा जो मार्ग बदल करण्यात आलेला आहे तो नेमका कशा स्वरूपाचा आहे आणि कधी मोठ्या प्रमाणात जथ्थे येताना आपल्याला पाहायला मिळतील मानखुर्द पासून पुढे? आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील यांचा जो मोर्चा आता मानखुर्दमधनं पुढे गेलेला आहे। आपल्या काही वेळातच आपण त्या मोर्चामध्ये देखील असू। मात्र मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच जथ्थे आहेत आणि जे मार्ग बदलण्यात आले आहेत तर काही वाहनं आपण जर बघितलं तर ती दिलेल्या मार्गावर न जाता इतर मार्गावरनं देखील मुंबईच्या आझाद मैदानाकडे कूच करतानाचं चित्र बघायला मिळालं। सकाळपासून वेगवेगळी जी मार्ग आहे काही वाहनं जरी मनोज जरांगे पाटील यांचा ताफा वाशी टोल नाका परिसरातनं आला असेल तर काही वाहनं हे ऐरोली परिसरातनं मुंबईमध्ये येत असतानाचं चित्र बघायला मिळालं। काही वाहनांनी फ्रीवेच्या माध्यमातून मुंबईच्या दिशेने येण्याचा प्रयत्न करतात आणि याचसाठी
जे काही नियम आणि अटी घालून देण्यात आलेले आहे याचं उल्लंघन होऊ नये यासाठी पोलीस देखील प्रयत्नशील आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, सध्या मुंबईमध्ये गणेशोत्सव सुरू आहे। संपूर्ण राज्यभर गणेश उत्सव असताना मुंबईत देखील मोठ्या प्रमाणात गणेश स्थापना केली जाते। देश विदेशातनं लोक मुंबईतला गणेश उत्सव अनुभवण्यासाठी येतात आणि ह्या संपूर्ण परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारची वाहतूक व्यवस्था कोलमडून जाऊ नये, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी देखील मुंबई पोलिसांच्या माध्यमातून कंबर कसली आहे। विनंती देखील आंदोलकांना केली जाते आहे, कारण याचा परिणाम मुंबईच्या गणेशोत्सवावर होऊ शकतो। कायदा सुव्यवस्थेचा ताण वाढू शकतो, वाहतूक व्यवस्थेवरचा ताण वाढू शकतो। त्यामुळे दिलेल्या मार्गाचं पालन या संपूर्ण आंदोलकांनी करावं अशी विनंती देखील केली जाते। अगदी सगळ्यात महत्त्वाचं अक्षय, आझाद मैदानावरती ठिकठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळते, कारण पाऊस आहे। खरं तर कालचा दिवसभर जोरदार आणि धुवाधार असा पाऊस, काही वेळेला संततधार पाऊस होता। कशा पद्धतीनं त्याचा परिणाम होणार आहे, कारण 5,000 लोकांनी यावं अशा सूचना स्वतः जरांगेंनी केल्यात, मात्र त्यापेक्षा जास्त लोक जरांगेंच्या पूर्ण ताफ्यामध्ये आहेत आणि जरांगेंच्या पाठीशी पण आहेत। यात आपण एक महत्त्वाची गोष्ट बघितली तर काहीची जी गैरसोय आहे ती नक्कीच आझाद मैदानावर होणार आहे, कारण मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये जी लोक सहभागी होतील त्यांना आसरा कुठे मिळू शकणार, म्हणजे ज्या प्रकारचं छत त्या ठिकाणी 5,000 लोकांसाठी संपूर्ण 5,000ही लोकांसाठी छत मिळेल अशा पद्धतीची सध्या आझाद मैदानावर परिस्थिती नाही। एकीकडे वरून पाऊस सुरू आहे, गेल्या 2 दिवसांपासून पावसाची रिपरिप मुंबईमध्ये कायम आहे। अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी आझाद मैदानावर चिखल साचलेला आहे, अनेक ठिकाणी पाणी देखील आहे आणि त्याचमुळं यामुळे देखील आंदोलकांची काहीशी गैरसोय होताना बघायला मिळणार आहे। मात्र या सगळ्यात आपण कुठल्याही परिस्थितीत आंदोलन करणार आणि मराठे अशा पद्धतीच्या पावसाला किंवा अशा पद्धतीच्या गैरसोयीला म्हणजे घाबरून मागे वळणार नाही अशी भूमिका देखील काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवली होती। त्यामुळं गैरसोयीत का होईना तरीही या आंदोलकांचं आंदोलन हे कायम राहणार आहे। नक्कीच, आणि प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेत राहणारच आहोत। तुर्तास धन्यवाद अक्षय या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।